आकाशाच्या ठाई चंद्र सूर्य तारा, सूक्ष्माचा फेरा सर्वा ठाई. बिंदुस्थान तेथे ब्रह्मरंध्र ज्योती, तेथ योगी वस्ती दिव्यसरात्र. ज्ञानदेव म्हणे सर्वची हे शून्य, वस्तू परिपूर्ण सर्वा ठाई. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30 आणि त्यावर ज्ञानेश्वरी अध्याय 7 मध्ये माऊलींनी 196 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधिभूतादि दैवं मां साधी यज्ञांचे विदु, प्रयाणकाले पीच मां ते विदुर्युक्त चेतसः. अर्थात कृष्ण भावना भावित मनुष्य पूर्णपणे भगवत परायण झालेला असतो. भगवंताशिवाय त्याला इतर कशातही रस नसतो महाराज. भगवंताचं विस्मरण त्याला कधीच होत नाही. आणि श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे तो जाणू शकतो. यांच्या सत्तेनं म्हणजे विष्णू परमात्मा भगवान भगवंत यांच्याच सत्तेनं हे संपूर्ण जग चालतं. त्रैलोक्य याच्या अधीन आहे, पंचमहाभूत याच्या अधीन आहे, यात नवल नाही. देवदेवतासुद्धा भगवंताच्या अधीन आहेत. भगवंताने दिलेल्या बळाने ते नवसाला पावत असतात. म्हणून तर 9व्या अध्यायामध्ये भगवंताला म्हणावं लागलं की ये अपि अन्य देवता भक्ता यजंते श्रद्धेयान्विता, ते अपि मामेव कौंतेय यजंती अविधिपूर्वकम. इतर देवदेवतांना केलेला नमस्कार माझ्याप्रती जरी येत असला, मी दिलेल्या बळाने त्यांनी जरी जीवसृष्टीच्या इच्छा पूर्ण केल्या, नवसाला पावून त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या, तरी मोक्ष देण्याचं बळ किंवा मोक्ष देण्याचं स्वातंत्र्य देवादिकांना सुद्धा भगवंताने दिलेलं नाही. मोक्ष प्रदान करतो तो फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप जाणण्याकरता जीवाला म्हणजे या मनुष्य योनीमध्ये आलेल्या माणसाला खऱ्या अर्थानं आपल्या स्वस्वरूप स्थितीचं ज्ञान व्हावं लागतं. आणि ते ज्ञान ज्या क्षणी होतं, मी कोण आहे हे कोडं एकदा उलगडलं की लक्षात येतं मी कुणीच नाही. मी जो समजतो आहे तो मी नाहीच. मी त्याचा अंश आहे, त्याच्या अधीन आहे, त्याच्या सत्तेनं मी कार्यरत आहे. त्यानं ज्या वेळेस त्याची सत्ता काढून घेईल त्यावेळेस माझं अस्तित्व शून्य असेल. आणि म्हणून तो जे कर्म करतो ज्ञानी भक्त, तो भगवंताच्या बळानं भगवंताने प्रदान केलेल्या शक्तीनं तो कर्म करतो. भगवंताच्या प्रेरणेतून तो ते कर्म करतो. त्या कर्माला स्वतंत्रपणे करण्याचं बळ जीवाच्या ठिकाणी नाही महाराज. कारण जीव बद्ध आहे आणि या बद्ध अवस्थेतून मुक्त होण्याकरता भगवंताच्या ठिकाणीच शरण जावं लागतं. कारण प्राकृतिक क्रियामध्ये तो बद्ध झाला की मग भगवंताच्या अंगी असलेले गुण अर्थात आनंद, स्वतंत्र, करुणा हे सगळे गुण त्याच्या अंगी सहजासहजी येत नाहीत. त्याकरिता प्राकृतिक क्रियामध्ये बद्ध झाला तरी सत्संगातील कृष्ण भावनेच्या उन्नत होणाऱ्या विकासामुळे त्याला ते कळतं. याकरिता संगत चांगली पाहिजे महाराज. सत्संग लाभायला पाहिजे आणि तोही कृष्ण भावना भावित
झालेल्या भक्ताचाच संग जेव्हा लाभतो त्यावेळेस स्वस्वरूपाची जाण होते आधी, आणि मग स्वस्वरूप कळालं की भगवंत स्वरूप कळतं, आणि भगवंत स्वरूप कळणं हेच ज्ञानाचं लक्षण आहे. कारण एकदा त्याचा अधिकार कळाला, त्याची व्यापकता कळाली की मग त्याचं महत्त्व कळतं, त्याच्या ठिकाणी श्रद्धा दृढ होते, पूर्ण विश्वास त्याच्या ठिकाणी जातो, सोपान वृत्तीमध्ये मनुष्य येतो, त्याच्यावर सुपूर्द करून टाकतो. आपण काहीच नाही, करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेने, या समीकरणाप्रती तो येतो आणि मुक्त होत असतो. हीच मुक्त अवस्था आहे की करीत असलेलं कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ दोन्ही तो भगवंत चरणी अर्पण करून टाकतो. आपलं प्रत्येक कर्म भगवंताकरिता करतो, या विश्वाच्या या लोककल्याणाकरिता तो करत असतो. परंतु ही ऊर्जा, ही वैचारिक शक्ती त्याच्या ठिकाणी येण्याकरता सत्संग, अर्थातच कृष्ण भावना भावित भक्ताची संगती आणि त्याचबरोबर भगवंताची कृपा ही तितकीच आवश्यक असते. एकदा भगवंताची कृपा झाली की भगवंत शक्तीशी ईश्वर शक्तीशी जीव एकरूप होऊन जातो, द्वैत त्या ठिकाणी संपतं, आणि हीच ब्रह्मावस्था आहे, ब्रह्मस्थिती आहे. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. त्याचं शरीरसुद्धा ब्रह्मरूपच होऊन जातं, कारण तो करीत असलेल्या कर्मामध्ये त्याची आसक्ती नसते, त्याचा स्वार्थ नसतो. जे करतं ते दुसऱ्याकरता करतं, परोपकाराकरता करत असतं. आणि अशी अवस्था एकदा मनुष्याच्या ठिकाणी प्राप्त झाली की मनुष्य पूर्ण कृष्ण भावनाभावित होऊन जातो. आणि कृष्ण भावनाभावित झालं की विषय त्याचा नारायण आणि नारायणच होतो. क्षणभरही त्याचे न विसंबे नाम विठोबाचे, तुका म्हणे, अशी अवस्था त्याच्या ठिकाणी प्राप्त होते. आणि त्यामुळे साहजिकच मग अंतसमय जेव्हा केव्हा असेल, अंतिम श्वासाच्या वेळेसही त्याच्या चित्तामध्ये भगवंताचंच स्वरूप असतं. त्याच्या मनामध्ये सतत भगवंताचाच जप चालू असतो. भगवंतमय त्याचं शरीर होऊन जातं, ब्रह्ममय शरीर होऊन जातं. आणि साहजिकच त्यामुळं अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय, त्यात संशय घेण्याचं कारणच नाही भगवंत म्हणतात. असा मनुष्य माझ्या धामाप्रती येतो. अर्थातच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तो मुक्त होतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग 196 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की वाचोनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पोनी किरीटी, तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. अर्थात तेव्हा मग ती वाक्य जाणावयाच्या गोष्टी कशाला पाहिजे अर्जुन म्हणतो, कारण भगवंत सांगतायत ते आपल्या हिताचंच आहे. अर्जुनाच्या मनात विचार करून पुन्हा यादवेंद्राकडे म्हणजे भगवंताकडे त्याची दृष्टी वळली. डोक्यात प्रकाश पडला महाराज. कारण संगती, सत्संग, कृष्ण भावनाभावित माणसाची सोडा प्रत्यक्ष कृष्णाबरोबरच झाली महाराज. आणि कृष्ण जेव्हा गुरुस्थानी आला, भगवंतच त्याचा आध्यात्मिक गुरू झाला, तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय कसं राहील महाराज. अहो, व्यसनीच्या संगतीला बसलं तर व्यसन लागतं, पण तेच जर संगत आम्हाला निर्व्यसनीची झाली तर लागलेलं व्यसनसुद्धा सहजपणे निघून जातं महाराज. शरीरावरचे भोग अर्थात संपलेले असले की ईश्वर शक्तीची सुद्धा त्या ठिकाणी प्रचिती येते. या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्माच आहे, प्रचिती आल्याशिवाय काय राहील. म्हणून अर्जुन म्हणतो, माऊली वर्णन करतायत
की वाचोनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पोनी किरीटी. मग तो अर्जुन काय केला की त्या पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. आता सर्वे सर्वा फक्त आणि फक्त भगवंतच आहे याची प्रचिती अर्जुनाच्या ठिकाणी आली. त्यामुळे शब्द न शब्द अर्जुन त्या उपदेश आपल्या अंतःकरणात समाविष्ट करत आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.